आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मेळाव्याला आता राहुल गांधी दाखल झालेले आहेत। शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचं धोरण काय हे आज राहुल गांधी जाहीर करणार आहेत आणि शेतकरी मेळाव्याला शरद पवार त्याचबरोबर खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित राहणार आहेत। शरद पवार आणि संजय राऊत एकाच गाडीतून या मेळाव्याला पोहोचले देखील आहेत आणि राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आता नाशिकमध्ये दाखल झाली आहे। नाशिकमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात आलं आणि या मेळाव्यासाठी शरद पवार आणि संजय राऊत हे देखील आता दाखल झालेले आहेत। त्यामुळे राहुल गांधी यांच्या शेतकरी धोरणाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। यापूर्वी मालेगाव आणि धुळ्यामधून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता आणि आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी केंद्रावर कशा प्रकारे निशाणा साधतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान शरद पवार आणि संजय राऊत हे देखील केंद्र सरकारवर कोणत्या शब्दामध्ये टीका करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र हे दृश्य आपण पाहतो आहोत, व्यासपीठावर आता शरद पवार आणि राहुल गांधी सध्या पोहोचलेले आहेत। अगदी काही क्षणामध्येच या ठिकाणी या दोन्ही नेत्यांची भाषणं होतील आणि या भाषणामध्ये राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, त्याचबरोबर संजय राऊत आणि इतरही नेते कशा प्रकारे केंद्रावर निशाणा साधतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेकडे महत्त्वाच्या दृष्टीने पाहिलं जात आहे आणि ही भारत जोडो न्याय यात्रा आता महाराष्ट्रामध्ये दाखल झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसला नवी ऊर्जा देण्यासाठी राहुल गांधी आता दाखल आहेत।